लॉजिकमधले एक्झरसाइज 1.1 आणि 1.2 झालेले आहेत आपल्या. आता नेक्स्ट एक्झरसाइज आपल्याला सुरुवात करायची आहे. पण ही नेक्स्ट एक्झरसाइज सुरू करण्यासाठी परत एकदा काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला बघायचे. ट्रूथ टेबल कसे कन्स्ट्रक्ट करतात हे आपलं झालं आहे. आता पुढचा जो पॉईंट आहे तो पाहणार आहोत आपण, निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. त्याच्या आधीसुद्धा आपण एक्झरसाइज फर्स्टमध्ये 1.1मध्ये काही स्टेटमेंटचे निगेशन्स लिहिलेले आहेत. पण त्यावेळेस जे निगेशन्स आपण लिहिले होते ते स्टेटमेंट सर्व सिम्पल और ॲटॉमिक स्टेटमेंट्स होते. आणि सिम्पल किंवा ॲटॉमिक स्टेटमेंटचे निगेशन्स लिहिणं खूप सिम्पल आहे. फक्त नॉट इन्सर्ट करा किंवा त्याच्या सुरुवातीला एक फ्रेज लिहायची, इट इज फॉल्स दॅट किंवा इट इज नॉट ट्रू दॅट. ते डेफिनेशनच्या वेळेस मी सांगितलं होतं. पण आता आपल्याला परत एकदा निगेशन बघायचं आहे. पण हे निगेशन्स कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. कंपाऊंड स्टेटमेंट्स 5 टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. कंजंक्शन, डिसजंक्शन, निगेशन, इम्प्लिकेशन्स अँड डबल इम्प्लिकेशन्स. अशा 5 टाईपचे जे कनेक्टिव्ज आहेत ना किंवा 5 टाईपचे जे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत यांचे निगेशन्स कसे लिहायचे त्यासाठी आपण आज काही रूल्स पाहणार आहोत. आणि हे रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. जर एखादं स्टेटमेंट दिलं असेल तुम्हाला आणि ते कंजंक्शन असेल, म्हणजे ॲडने कनेक्ट केलं असेल कंपाऊंड स्टेटमेंट, तर त्याचं निगेशन्स कसं लिहायचं. ऑरने कनेक्ट केलं असेल तर निगेशन्स कसे लिहायचे त्यासाठीचे रूल्स खूप महत्त्वाचे आहेत. लर्न करा. ऑलरेडी हा जो पहिला रूल आपण पाहतोय ना हा याच्या आधीच्या वेळेस झालेला आहे. म्हणून या पूर्ण टॉपिकचं नावच आहे निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. काय म्हणतात त्याला? निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. यालाच आपण रूल्स ऑफ लॉजिक असं सुद्धा म्हणू शकतो. रूल्स ऑफ लॉजिक आहे निगेशन्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स. काही कंपाऊंड स्टेटमेंट्स दिलेले असतील आणि त्यांचं निगेशन्स आपल्याला लिहायचे. तसे 5 टाईपचे कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत. त्यापैकी पहिल्या टाईपचं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचं आपण निगेशन पाहणार आहोत. म्हणून पहिला जो पॉईंट आहे तो लिहितो आहे मी, निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन काय आहे हा रूल्स ते पहिले समजून घ्या. आणि प्रत्येक रूलचा प्रूफसुद्धा आपण पाहणार आहोत. प्रत्येक रूल जो आहे त्याचा प्रूफसुद्धा आपण पाहणार आहोत. कंजंक्शन पी आणि क्यू हे 2 ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत. यांच्यामध्ये हा सिम्बॉल काढला, हे झालं कंजंक्शन. आणि या कंजंक्शनचं काय पाहिजे आपल्याला? निगेशन्स. तर हे जे पी कंजंक्शन क्यू आहेत याला मी ब्रॅकेट केला आणि या ब्रॅकेटच्या बाहेर हा निगेशनचा सिम्बॉल काढला. त्याला तुम्ही असं म्हणू शकता हे निगेशन आहे. पण कोणाचं आहे? कंजंक्शनचं आहे. पी आणि क्यूच्या मध्ये कोण आहे? कंजंक्शन. आणि हा पी कंजंक्शन क्यूचं निगेशन आहे. मग पी कंजंक्शन क्यूचं निगेशन्स हे लॉजिकली इक्विव्हॅलंट कुणाच्या बरोबर राहत आहे? त्या रूल्स ऑलरेडी याच्या आधीच्या 1-2 व्हिडिओमध्ये जेव्हा लॉजिकली इक्विव्हॅलन्स मी प्रूव्ह करून दिले होते ना त्यावेळेस झालेला आहे. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू, हे निगेशन्स या दोघांना पी आणि क्यूला सेपरेट होत आहे. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. आणि या दोघांच्या मधला हा जो सिम्बॉल आहे ना कंजंक्शनचा हा चेंज होतो आणि त्याच्या ऐवजी तुम्हाला काय करावं लागतं? डिसजंक्शन. हा तो रूल आहे. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी डिसजंक्शन निगेशन ऑफ क्यू. आता याचा प्रूफ जर पाहिला त्याचे ट्रूथ टेबलवरून आपण हे दोन्हीही इक्विव्हॅलंट आहेत लॉजिकली हे प्रूव्ह करू शकतो. काय करावं लागेल? त्या ट्रूथ टेबल काढायचं असेल त्यामध्ये पहिला जो रो आहे तो नंबरिंगसाठी 1 पीसाठी घेतला आहे. सेकंड नंबरचा कॉलम क्यूसाठी घेतला आहे. आणि पी क्यू 2 ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत त्यांच्या 4 व्हॅल्यूज घ्यायच्या. पीचा ट्रूथ व्हॅल्यूज राहणार आहे टी टी एफ एफ आणि क्यूचा ट्रूथ व्हॅल्यूज राहणार आहे टी एफ टी एफ. हे पूर्ण लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी त्यामध्ये नंबर 3चा कॉलम कुणाचं निगेशन आहे का बघा. पीचं निगेशन आलेलं आहे ते निगेशन ऑफ पी 3rd नंबरचा कॉलम घेतला आहे. 4 नंबरचा कॉलम निगेशन ऑफ क्यू घेतला आहे. पीचं निगेशन येणार आहे एफ एफ टी टी
आणि क्यूचं निगेशन आहे FT. आता नंबर 5 लेफ्ट साईडचा पहिले कॉलम आपण तयार करू. पी आणि क्यूचा मध्ये कंजंक्शन आहे. पी कंजंक्शन क्यू. कंजंक्शन असेल तर मल्टिप्लिकेशन करायचे. मल्टिप्लिकेशन येणार पी आणि क्यू मध्ये 1 × 1 1 ट्रूथ व्हॅल्यू येणार T. 1 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू येणार F. 0 × 1 0 ट्रूथ व्हॅल्यू येणार F अँड 0 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू येणार F. आता या पी कंजंक्शन क्यूचं निगेशन आहे. तर 6 नंबरचा कॉलम हा निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यूचं राहणार आहे. त्याचं निगेशन राहणार टीचं निगेशन आहे एफचं निगेशन एफचं निगेशन आणि इथे टी येणार आहे. लेफ्ट साईडचा हा कॉलम नंबर 6 झाला आहे. आता आपल्याला राईट साईडचा पाहिजे, त्याला मी नंबर 7 देतोय. निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन निगेशन ऑफ क्यू हा 7 नंबरचा कॉलम आहे. आणि आता 7 नंबरचा कॉलम लिहिण्यासाठी हे निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू यांच्यामध्ये डिस्जंक्शन आहे. डिस्जंक्शनच्या वेळेस सांगितलं होतं जॉईंट केलेले नळ. बघा दोन्ही नळ बंद आहेत, पाणी येणार नाही, ट्रूथ व्हॅल्यू राहणार F. दोनपैकी एक नळ सुरू आहे, एक बंद आहे, पाणी येणार, ट्रूथ व्हॅल्यू राहणार T. पहिला नळ सुरू आहे, दुसरा बंद आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार T. आणि या दोन्ही नळ सुरू आहेत, ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे T. लेफ्ट साईडचा कॉलम नंबर 6, राईट साईडचा कॉलम नंबर 7. ऑब्झर्व करा हे दोन्हीच्या दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल आहेत की नाही आहेत. दोघांचा व्हॅल्यूज बघा F TT. Column number 7 and column number 6 are identical. Therefore, given statement patterns are logically equivalent. हा रूल्स आधीच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे आणि याचं जे दुसरं होमवर्क आहे ते दिलं होतं मी तुम्हाला. याच रूलमध्ये थोडासा बदल केला होता. जे सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल चेंज केले होते. काय केलं होतं बघा, कंजंक्शन काढलं होतं, त्याच्या जागेवर डिस्जंक्शन आणि डिस्जंक्शन काढून तिथे घेतलं होतं कंजंक्शन. ते जे पहिला रूल आहे, या पहिल्या रूलचं नाव आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शनचं निगेशन लिहित असताना तुम्हाला हा रूल जो आहे तो यूज करायचा आहे. आणि आता सेकंड नंबरचा जो रूल आहे निगेशन ऑफ डिस्जंक्शन. निगेशन ऑफ डिस्जंक्शन हा जो रूल आहे तो पाहायचा आहे. डिस्जंक्शन म्हणजे दोघांच्या मध्ये पी आणि क्यू यांच्यामध्ये हा सिम्बॉल घेतला आहे, झाला डिस्जंक्शन. आणि याचं आपल्याला निगेशन पाहिजे, त्याला मी ब्रॅकेट केला आहे आणि या ब्रॅकेटचं घेतलं आहे निगेशन. ते लॉजिकली इक्विव्हॅलंट कुणाच्या बरोबर राहते, ते निगेशन पी आणि क्यूला सेपरेट करायचं. निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू यांना सेपरेट केलं आहे आणि दोघांच्या मध्ये डिस्जंक्शन आहे त्याला आपण असं कंजंक्शनमध्ये लिहायचं. तर वरचा रूल आणि खालचा रूल सेम आहे, फक्त कंजंक्शनच्या ऐवजी डिस्जंक्शन आहे, डिस्जंक्शनच्या ऐवजी कंजंक्शन्स आलेले आहे. आणि आता हे जे दोन्ही रूल्स आहे या दोन्ही रूल्सला कॉमनमध्ये एक नाव आहे आणि या दोघांचं कॉमनमध्ये जे नाव आहे ते आहे डिमॉर्गन्स लॉ. पहिला आणि जो दुसरा रूल सांगितला आहे मी निगेशन ऑफ कंजंक्शन अँड निगेशन ऑफ डिस्जंक्शन, हे जे दोन्ही रूल्स आहेत या दोन्ही रूल्सचं कॉमनमध्ये एक नाव आहे, त्याला म्हटलं जातं डिमॉर्गन्स लॉ. फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही डिमॉर्गन्स लॉ आहेत. कनेक्टिव्ह जे आहेत अँड असेल तर कंजंक्शन, ऑर असेल तर डिस्जंक्शन, त्यांचे आपल्याला निगेशन्स पाहिजेत. या रूलप्रमाणे तुम्ही त्यांचे निगेशन्स लिहू शकता. हे रूल्स लर्न करायचे आहेत तुम्हाला आणि लर्न करणं खूप सिम्पल आहे. आता पहिल्याचा टेबल जो आहे तो मी तुम्हाला काढून दिला होता, लॉजिकल इक्विव्हॅलंट आहे ते मी प्रूव्ह करून दिलं होतं. असंच सेकंड नंबरचा जो आहे ते तुम्हाला करायचं. आता येऊ आपण थर्ड नंबरच्या कंपाऊंड स्टेटमेंटकडे. नंबर 3 थर्ड नंबरचं कंपाऊंड स्टेटमेंट आहे निगेशन. आणि निगेशनचं परत निगेशन जर घेतलं तर त्याचं नाव येतं निगेशन ऑफ निगेशन. आता निगेशन ऑफ निगेशन हा रूल काय आहे, ॲटॉमिक स्टेटमेंट पीचं हे निगेशन आहे आणि या पीच्या निगेशनचं परत एकदा जर निगेशन घेतलं आपण त्याला ब्रॅकेट केला आणि पुन्हा याचं निगेशन घेतलं म्हणजे निगेशन 2 वेळा आलं. The negation of negation P is logically equivalent to P.
ते निगेशन निगेशन कॅन्सल होतात आणि लॉजिकली इक्विवॅलंट टू पी राहते. हा रूल आहे निगेशन ऑफ निगेशन, तो आहे निगेशन ऑफ निगेशन पी इज लॉजिकली इक्विवॅलंट टू पी. आणि याचा प्रूफ खूप सोपी आहे. याच्यासाठी मी एक टेबल काढतो आहे. एकच ॲटॉमिक स्टेटमेंट आहे पी, दोन नाही आहेत. अशा वेळेस याच्या ज्या व्हॅल्यूज राहणार आहेत ना त्या फक्त दोन असतील. दोन व्हॅल्यू राहतील पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी आणि एफ, ह्या दोन व्हॅल्यूज आहेत. इथे पीचं निगेशन घेतलं आहे ते निगेशन ऑफ पी राहणार आहे, टीचं निगेशन एफ, एफचं निगेशन टी. पुन्हा या निगेशन ऑफ पीचं निगेशन घेतलं आहे, निगेशन ऑफ पी, एफचं निगेशन येतं टी आणि टीचं निगेशन आहे एफ. आता हा कॉलम आणि हा कॉलम दोन्ही कॉलम्स ऑब्झर्व करा. पीचा कॉलम आहे निगेशन ऑफ पीचा, निगेशन ऑफ निगेशन पी, हो निगेशन ऑफ निगेशन पी. तर हा कॉलम आणि हा कॉलम दोन्हीही आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. एंट्रीज आलेल्या सेम आहेत त्यांच्यामध्ये. टी टी फर्स्ट एंट्री, एफ एफ जी आहे ती सेकंड एंट्री. म्हणून निगेशन ऑफ निगेशन पी इज लॉजिकली इक्विवॅलंट टू पी. हा झाला आहे थर्ड नंबरचा रूल. निगेशन ऑफ निगेशन तीन रूल पाहिले आपण. पहिला निगेशन ऑफ कंजंक्शन, सेकंड आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन अँड नंबर थर्ड आहे निगेशन ऑफ निगेशन्स. आता आपण 4 नंबरचा रूल पाहणार आहोत, त्याचं नाव आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. 4 नंबरचा जो लॉ आहे तो पाहतोय आपण, त्याचं नाव आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. ॲटॉमिक स्टेटमेंट पी आणि क्यू आहेत, मधात हा सिम्बॉल काढला आहे, झालं पी इम्प्लिकेशन क्यू. आणि याचं आपल्याला निगेशन पाहिजे, त्याला मी ब्रॅकेट केला आहे आणि याचं निगेशन लिहिलं आहे. हे झालं निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. पी क्यूच्या मध्ये इम्प्लिकेशनचं सिम्बॉल आहे, बाहेर निगेशन आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. ते निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स कुणाच्या लॉजिकली इक्विवॅलंट टू राहत आहे. त्या पी इम्प्लिकेशन क्यूमध्ये हा जो पी आहे ना तो ॲज इट इज ठेवायचं. कंजंक्शन इम्प्लिकेशनच्या ऐवजी कंजंक्शन आणि निगेशन या क्यूला लिहायचं, निगेशन ऑफ क्यू. हे दोन्ही लॉजिकली इक्विवॅलंट आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विवॅलंट टू पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. याला तुम्ही असं लिहू शकता. आणि हा जो रूल आहे ना या रूलचं नाव आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. हा रूल आपण प्रूव्ह करू शकतो बाय युझिंग ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलचा यूज करून आपण हा रूल जो आहे तो प्रूव्ह करणार आहोत. ॲटॉमिक स्टेटमेंट दोन आहे. फर्स्ट जे आहे ते पी, सेकंड क्यू. आणि आता पीचा ट्रूथ व्हॅल्यूज 4 राहणार आहे टी टी एफ एफ, क्यूचा व्हॅल्यूज राहणार आहे टी एफ टी एफ. आता निगेशन्स कुणाचा आलेला आहे का ते बघा. तर नंबर थर्डचा कॉलम क्यूचं फक्त निगेशन आहे, ते निगेशन ऑफ क्यू. क्यूचं निगेशन आहे ना टी, टीचं निगेशन आहे एफ, एफचं निगेशन येतं टी, परत येणार आहेत एफ आणि टी. पहिले आपण लेफ्ट साईड घेऊ. नंबर 4चा कॉलम राहणार पी इम्प्लिकेशन क्यू. पैसे दिले काम झालं आहे ट्रूथ व्हॅल्यू टी, पैसे दिले काम झालेलं नाही आहे ट्रूथ व्हॅल्यू एफ, पैसे दिले नाही काम झालं आहे ट्रूथ व्हॅल्यू टी, पैसे दिले नाही कामही झालं नाही ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. पी इम्प्लिकेशन क्यूचा आता निगेशन आहे, तर 5 नंबरचा जो कॉलम आहे ना तो निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू घेतला आहे मी. तर पी इम्प्लिकेशन क्यूचा कॉलम आहे याचं आपल्याला निगेशन पाहिजे. टी, टीचं निगेशन येतं एफ, एफचं निगेशन आहे टी, टीचं निगेशन एफ अँड निगेशन ऑफ टी एफ. हा झाला 5 नंबरचा कॉलम म्हणजे लेफ्ट साईडचा. आता घेऊ आपण 6 नंबरचा कॉलम. 6 नंबरच्या कॉलममध्ये पी आणि निगेशन ऑफ क्यूच्या मध्ये कंजंक्शन आहे, तर पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. टीचा कॉलम आहे फर्स्ट नंबर आणि निगेशन ऑफ क्यूचा आहे थर्ड नंबर. दोघांच्या मध्ये कंजंक्शन आलं आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन करायची. टी इज इक्वल टू 1, एफ इज इक्वल टू 0. पीचा कॉलम आणि हा निगेशन ऑफ क्यू. 1 इंटू 0 0, ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. 1 इंटू 1 ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. 0 इंटू 0 ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ अँड 0 इंटू टी 0 येणार ट्रूथ व्हॅल्यू एफ. लेफ्ट साईडचा कॉलम 5, राईट साईडचा कॉलम 6. ऑब्झर्व करा दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल आहेत किंवा नाहीत, सेम आहेत किंवा नाही. एफ एफ, टी टी, एफ एफ, एफ एफ. So column number 5 and column number 6 are identical. Therefore, given statement patterns are logically equivalent. दोन्ही logically equivalent आहे. Therefore, आपण negation of P implication Q याला P conjunction negation of Q असं लिहू शकतो. आणि हा जो रूल आहे या रूलचं नाव आहे negation of implications.
हे सर्व 4 रूल्स जे सांगितले आहेत ना, हे सर्वच्या सर्व नावं आणि रूल्स काय आहेत, लॉ काय आहेत ते लर्न करायचे. आणि आता आपण घेणार आहोत निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन्स. आणि आता शेवटचा जो लॉ आहे तो पाहणार आपण, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन्स. काय असतं निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन्स? बघा, ॲटॉमिक स्टेटमेंट पी आणि क्यू हे दोन ॲटॉमिक स्टेटमेंट्स आहेत. डबल इम्प्लिकेशन्स म्हणजे हा सिम्बॉल येणार आणि या डबल इम्प्लिकेशनचं आपल्याला निगेशन पाहिजे, त्याला मी ब्रॅकेट केलं आहे आणि या ब्रॅकेटचं निगेशन घेतलं आहे. ते लॉजिकली इक्विव्हॅलंट टू कोणाच्या बरोबर राहतं? खूप सिंपल आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी कंजंक्शन क्यूचं निगेशन घ्यायचं, पी कंजंक्शन क्यू. फक्त एवढं नाही, हा झाला पहिला ब्रॅकेट. नंतर ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर डिस्जंक्शन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आता क्यू घ्या आणि कंजंक्शन या पीचं निगेशन घ्यायचं, निगेशन ऑफ पी. पी डबल इम्प्लिकेशन क्यूचं जे निगेशन आहे ते निगेशन्स यांच्याबरोबर लॉजिकली इक्विव्हॅलंट टू राहते. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आहे पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, डिस्जंक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. आणि आता हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे आपण ट्रूथ टेबलनी प्रूव्ह करू शकतो. यांचं जे ट्रूथ टेबल आहे ते काढण्यासाठी फर्स्ट आणि सेकंड कॉलम पी क्यूचा घेतला आहे. पीचा ट्रूथ व्हॅल्यूज आहे टी टी ऑफ एफ, क्यूचा ट्रूथ व्हॅल्यूज आहे टी ऑफ टी एफ. आता नेक्स्ट कॉलम कुणाचं घेणार? पहिले एकदा चेक करा या पूर्ण लेफ्ट साईड आणि राईट साईडमध्ये कुणाचं निगेशन्स आलं आहेत का? पी आणि क्यूचं निगेशन आहे तर थर्ड नंबर मी निगेशन ऑफ पी, 4 नंबरचा कॉलम निगेशन ऑफ क्यू, पीचं निगेशन येणार आहे एफ एफ टी टी, क्यूचं निगेशन येणार आहे एफ टी एफ टी. हे दोन्ही निगेशन झाल्यानंतर 5 नंबर येणार पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पहिले लेफ्ट साईडचा जो कॉलम आहे तो तयार करणार आपण. पी डबल इम्प्लिकेशन्स क्यूसाठी तराजू लक्षात ठेवायचं. बघा दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, टी दोन्ही डिफरंट आहेत, एफ दोन्ही डिफरंट आहेत, एफ दोन्ही सेम आहेत, टी. हा झाला 5 नंबर. आता याचं निगेशन आलं आहे 6 नंबर निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. आणि याचं निगेशन काय येणार आहे तर टीचं निगेशन येतं एफ, एफचं निगेशन आहे टी, एफचं निगेशन आहे टी आणि टीचं निगेशन आहे एफ. हा झाला लेफ्ट साईडचा कॉलम. अशाच प्रकारे आता राईट साईडचा जो कॉलम आहे तो आपण तयार करणार. तर नंबर 7चा जो कॉलम आहे तो 7 नंबरचा कॉलम राहणार आहे पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हा पी आणि कंजंक्शन ऑफ निगेशन ऑफ क्यू. तर 1 नंबर आणि 4 नंबर यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन्स. बघा 1 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. त्यानंतर 1 × 1 1 ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. त्यानंतर येणार 0 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ आणि 0 × 1 ते राहणार आहे 0 ट्रूथ व्हॅल्यू एफ. नेक्स्ट कॉलम 8 नंबर हा राहणार आहे क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. तर क्यूचा कॉलम कोण आहे? सेकंड नंबर आणि निगेशन ऑफ पी कोण आहे? थर्ड नंबर. या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन्स 1 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ, 0 × 0 0 ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. इथे येणार आहेत 1 × 1 1 ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे टी आणि 0 × 1 0 ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. लास्टमध्ये नंबर 9चा कॉलम असेल. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू, डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. नंबर 9. आता याचं नंबर 9 आहे ना, या नंबर 9मध्ये डिस्जंक्शन आलेलं आहे तर ते डिस्जंक्शन कॉलम नंबर 7 आणि 8मध्ये डिस्जंक्शनच्या वेळेस सांगितलं होतं जॉईंट केलेले नळ जे आहेत ते लक्षात ठेवायचे. बघा 7 आणि 8मध्ये जॉईंट केलेले नळ, दोन्ही नळ बंद आहेत, पाणी येणार नाही, ट्रूथ व्हॅल्यू एफ. दोनपैकी एक नळ सुरू आहे, एक बंद आहे, पाणी येणार, ट्रूथ व्हॅल्यू एफ. पहिला नळ बंद आहे, दुसरा सुरू आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी, पाणी येणार आहे. आणि सॉरी इथे ट्रूथ व्हॅल्यू टी राहणार आहे, इथे सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू टी राहणार आहे आणि दोन्ही नळ बंद आहेत, ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे एफ. तो कॉलम नंबर 9 हा राईट साईडचा आहे आणि लेफ्ट साईडचा जो कॉलम आहे तो 6 नंबरचा कॉलम आहे. तर आता 6 नंबरचा कॉलम आणि 9 नंबरचा कॉलम्स दोन्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा. यांचा
एंट्री सेम आहेत का, एफ एफ, टी टी, टी टी, एफ एफ. तर हा कॉलम नंबर 6 अँड कॉलम नंबर 9 हे दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल आहेत. दोन्हीच्या दोन्ही कॉलम्स आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. याचा अर्थ हे लॉजिकली इक्वॅलंट आहेत. तर हा जो रूल आहे हा होता निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन्स. त्यामध्ये आपण 5 रूल्स पाहिलेले आहेत. या 5 रूल्सची परत एकदा आपण रिव्हिजन घेणार आहोत आणि हे सर्वच्या सर्व रूल्स तुम्हाला लर्न करायचे. काय आहे फर्स्ट रूल? तर फर्स्ट रूल आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. आणि निगेशन ऑफ कंजंक्शन, तर पी आणि क्यू यांच्यामध्ये हे कंजंक्शन आहे आणि याचं निगेशन घेतलं आहे तर हे लॉजिकली इक्वॅलंट टू कोणाच्या बरोबर राहत आहे. तर लक्षात ठेवणं खूप सोपे आहे. काय करायचं आहे, निगेशन कंजंक्शनच्या वेळेस दोघांनाही सेपरेटमध्ये होतं, पी आणि क्यू या दोघांनाही निगेशन आणि जे कंजंक्शन आहे त्यांच्यामध्ये ते चेंज होऊन त्याच्या जागेवर लिहायचं डिस्जंक्शन. हा रूल आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. सेकंड नंबरचा रूल येतो आहे निगेशन ऑफ डिस्जंक्शन. आता हे पी आणि क्यू आहेत यांच्यामध्ये हे डिस्जंक्शन झालं आहे, याचं निगेशन पाहिजे, त्याला ब्रॅकेट करून निगेशन लिहिलं आहे. ते लॉजिकली इक्विव्हॅलंट टू कोणाच्या बरोबर राहते, ते निगेशन या दोघांनाही सेपरेट होत आहे. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू आणि डिस्जंक्शनच्या ऐवजी काय येणार आहे, कंजंक्शन. त्याला निगेशन ऑफ डिस्जंक्शन. फर्स्ट निगेशन ऑफ कंजंक्शन, सेकंड निगेशन ऑफ डिस्जंक्शन. आणि हे जे दोन्ही रूल्स आहेत ना, या दोन्ही रूल्सला म्हटलं जातं डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ. आता याचे दोन रूल्स इथे सांगितलेले आहेत ना, याच्यामध्ये जो एक डिलीट केलेला टॉपिक आहे ड्वेल्स ऑफ स्टेटमेंट तो आहे. काय असतं ड्वेल? टॉपिक ते काढून टाकला टेक्स्टबुकमधून. म्हणजे तुम्हाला एक्झामसाठी नाही आहे किंवा कुठल्याच एक्झाममध्ये त्यावर क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात, बोर्ड एक्झाममध्ये तरी क्वेश्चन्स त्यावर विचारण्यात येणार नाही. आणि तो आहे ड्वेल. ड्वेल काय असतं की असं स्टेटमेंट की ज्यामध्ये कंजंक्शनला आपण रिप्लेस करतो आहे डिस्जंक्शन आणि डिस्जंक्शनला रिप्लेस करतो आहे कंजंक्शन. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा, वरचं जे स्टेटमेंट आहे या वरच्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये जर तुम्ही कंजंक्शनला रिप्लेस केलं डिस्जंक्शनने आणि डिस्जंक्शनला रिप्लेस केलं कंजंक्शनने, तर एक नवीन स्टेटमेंट हे खालचं तयार होतं. कंजंक्शनला रिप्लेस केलं आहे डिस्जंक्शनने आणि डिस्जंक्शनला रिप्लेस केलं आहे कंजंक्शनने, तर सेकंड नंबरचा रूल वरच्या रूलवरून तयार होतो. त्या सेकंड नंबरच्या स्टेटमेंटला ड्वेल ऑफ द फर्स्ट स्टेटमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे सेकंड नंबरचं स्टेटमेंट हे पहिल्या स्टेटमेंटचा ड्वेल आहे आणि पहिलं स्टेटमेंट हे दुसऱ्या स्टेटमेंटचा ड्वेल आहे. म्हणजे एका स्टेटमेंटमध्ये कंजंक्शनला रिप्लेस केलं डिस्जंक्शन आणि डिस्जंक्शनला कंजंक्शनने रिप्लेस केलं तर जे स्टेटमेंट मिळतं त्या स्टेटमेंटला ड्वेल ऑफ द स्टेटमेंट्स असं म्हटलं जातं. एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार होते पूर्ण काय असतं ते. तर हे दोन्ही रूल्स आहेत ज्यांचं नाव आहे डिमॉर्गन्स लॉ. आणि यानंतर थर्ड नंबरचा जो रूल आहे तो आपण पाहिला होता निगेशन ऑफ निगेशन्स. निगेशन ऑफ निगेशन. काय आहे निगेशन ऑफ निगेशन? तर सपोज या पीचं निगेशन आहे आणि त्याचं परत एकदा निगेशन जर घेतलं ते निगेशन कॅन्सल होऊन फक्त पी राहतं. हा झाला थर्ड नंबरचं रूल. हे सर्व लर्न करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे नंबर 4 निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तर पी आणि क्यू यांच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे, पी इम्प्लिकेशन क्यू. आणि याचं जर निगेशन घेतलं ते निगेशन दोघांनाही सेपरेट नाही होत. हे निगेशन फक्त क्यूला होत आहे, पीला नाही. इम्प्लिकेशनच्या वेळेस हा पी ॲज इट इज, इम्प्लिकेशनच्या ऐवजी कंजंक्शन घ्या आणि क्यूचं निगेशन आणणार आहे. पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. हा झाला आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. अँड लास्ट जो आहे नंबर 5 तो आहे निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. हे पी आणि क्यू यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन आहे आणि याला ब्रॅकेट करून यांचं निगेशन जर घेतलं
ते निगेशन लॉजिकली इक्विव्हॅलंट टू कोणाच्या बरोबर राहतं. त्यामध्ये 2 ब्रॅकेट लक्षात ठेवायचे आणि 2 ब्रॅकेटच्या मध्ये डिस्जंक्शन आहे ते लक्षात ठेवा. हा एक ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट, दोघांच्या मध्ये डिस्जंक्शन. निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशनच्या वेळेस 2 ब्रॅकेटच्या मध्ये डिस्जंक्शन आहे. मग दोन्ही ब्रॅकेटमध्ये पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय राहणार, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहणार. तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये हा पी कंजंक्शन क्यूचं निगेशन घ्या, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू घ्या कंजंक्शन निगेशन ऑफ पी लिहायचं. झाला निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन्स. पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत, पुढची जे एक्झरसाईज आहे त्यामधला क्वेश्चन जर सॉल्व करायचा असेल तुम्हाला हे 5 रूल्स माहिती असायला पाहिजे आणि या 5 रूल्सचं अप्लिकेशन्स माहिती असायला पाहिजे. त्यामुळे हे रूल्स लिहून बघण्याची प्रॅक्टिस करा की निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिस्जंक्शन काय आहे, निगेशन ऑफ निगेशन्स, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स अँड निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन्स अप्लाय कसं करतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जर हे ॲप्लिकेशन जमलं तर पुढची जी एक्झरसाईज आहे ती तुम्हाला सॉल्व करता येईल. म्हणून या रूल्स लर्न करा, लिहून पाहण्याची प्रॅक्टिस करा. बाकीचं जे आहे या व्हिडिओमध्ये नाही, पहिले तुम्ही लर्न करा, मग यावरचे प्रॉब्लेम जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो लवकरच.